बाजारात गेलो होतं ना आणि इकांची बॅग घेऊन आलात. बाजार आणलाय, ज्ञानाच्या दुकानात ठेवला होता. का तिथं का ठेवलाय? वडील भेटलं होतं बाजारात. म्हणजे त्यांना तुम्ही इथं घेऊन आला. तुम्हाला काही कळतं का नाही हो? चाला तर इकडे बोंबलत घेऊन कशाला? अगं भर बाजारामध्ये एवढ्या लोकांच्या त्यांचं पाळवलेलं डोळं बघून मलाच कस तरी झालं. बाजारामध्ये डोळं पाणून किलविल माझ्या तोंडाने मला सांगत होतं, दादाचं आणि वहिनीचं काहीतरी भांडण झाले आणि त्यांनी घराच्या बाहेर काढलं. कुणी केवलीवाना तोंड केलं का तुम्ही लगेच घेऊन चालत इथं? आपल्याला काय हाय का नाही? अगं राहत्यान 4-2 दिवस, मग त्यांची सोय लावू ना काय ना काय. ते काही जमायचं नाही. मी नाही सांभाळायची त्यांना. ती बॅग उचला आणि जा बरं त्यांना परत घेऊन. मला काय जमायचं नाही बघ. त्यांचं तोंड बघितलं ना, माझ्या तोडून शब्दच फुटत नाही. एक काम कर, तूच बॅग घे आणि त्यांना सांग. जाते मीच. हा तुला खावा आणलाय म्या. झोपली होती ना तू? ग ग तुम्हाला गरज लागती ना तेव्हाच इकडे यायचं सुचतं तुम्हाला. तसं नाही सुचत. इकडे आमचं काय चाललंय, आम्हाला खायला आहे का नाही, आम्ही कसं जगतो याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही. आमच्यावर किती कर्ज आहे ना आमचं आम्हाला माहिती. आणि ते कसं फेडायचं ना त्याच्यात डोकं आउट होतंय त्याच्यात. त्याच्यामुळे आहे ना तुम्हाला सांभाळणं काय आमच्याच्याने होणार नाही. ती बॅग उचला आणि निघा. मी काय म्हणते लक्षात येत आहे का? इथनं काढता पाय घ्या. अण्णा तुम्ही? तुझी आई गेली तेव्हापासून एकटा पडलो बघ मी. तुझ्या दादाला आणि तुला पोटाला चिमट्या देऊन शिकलं बघ. नोकरीला लागला तसं दुर्लक्ष केलं बघ माझं ते. आणि सुनबाई 2-2 दिवस जीव घालत नाही बघ मला. उपाशी झोपावं लागतं बघ मला. पण स्वाभिमान म्हणून तुझ्याकडे आलो नाही. लोक म्हणतील लेखी दारात आला म्हणून आलो नाही बघ आजपर्यंत. पोटाला चिमटे घेते बघ मी. ससा झोपून राहायचो, पाणी प्यायचो आणि पाणीवर झोपायचं बघ. आणि कधी कधी तर गावातल्या मठात झोपायला जायचो बघ. नको तरास वाटायचं लेकाला आणि सुनाला. पण नाईलाज झाला बघ माझा पोरी. मला वाटलं तुझ्याकडं तरी थारा भेटत, जावई भेटले, जावईने घरी आणले. पण मला वाटलं तू मला सांभाळून घेशील, पण तू बी तशीच निघाली. बरं येतो मी. अण्णा अहो तुम्हाला नाही. अण्णा मला वाटलं सासरच आहे माझंच बाप होता. दिलं का तुझ्या वडिलांना काढून? तसं बरंच झालं. नाही तर तुला आहे ना 2 भाकरी जास्त टाकायला लागल्या असत्या आणि तुझं काम बी वाढलं असतं नाही का. मला बोलता नाही आलं म्हणून मी तुला पाठवलं होतं बघ. अहो ठेस लागल्यावर रस्ता दिसतोय बघा. आज तुमचा बाप म्हणून माझ्या बापाला हाकलून दिलं. तवा कळतंय आपलं माणूस लांब गेल्यावर किती दुःख होतंय ते. आपलं माणूस. मला तर माझ्या आईबापापासून लांब राहताना लय वाईट वाटतंय बघ. असं वाटायचं कधी आईबापांना घेऊन एकत्र राहीन. अगं हे बंगला मला आहे ना पिंजऱ्यासारखा वाटतोय. मला डांबून ठेवल्यासारखं वाटतंय ग. तुला कधी बोललो नाही मी. माझ्या आईबापात मला राहता नाही आलं तुझ्यामुळं. पण तुझ्या बाप दिसला ना, माया बाप म्हणून मी त्याला घरापर्यंत घेऊन आलो. तू त्याला बी काढून दिला. आज माझा बाबा तर गेलं इथून, पण तुम्ही आपल्या विठ्ठल रुक्माईला इथं घेऊन या. त्याच्याशिवाय हे घर भरल्यासारखं नाही वाटायचं.
म्हणजे म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना. आणतो, पण जा तुझ्या बापाला चहा ठेव. अण्णांना? हां, अण्णा कुठे इथं चहा प्यायला? तुझ्यापासून निघून गेलं ना तेव्हा मी अडवले त्यांना समजून सांगितलं. हाय पाय धुत्यात ते. जा चहा ठेव त्यांना. आता रडत बसणार आहे का चहा ठेवणार आहे त्यांना. जा. आपल्या आई बापाबद्दल सगळ्यांनाच प्रेम येतं, पण बायकोला माझ्या आई बापाबद्दल प्रेम आलं ना ह्यात मी आनंदी आहे बा.